मनोज जरांगेंची प्रकृती खालावली आहे, पण काहीही झालं तरी आपला दौरा थांबणार नाही असा निर्धार हा मनोज जरांगेंनी व्यक्त केला आहे। आजारी असताना सुद्धा जरांगे पाटलांनी दवाखान्याच्या बेडवरनं सभास्थळ गाठलं आणि सभा गाजवली। बघूयात याविषयीचा हा रिपोर्ट। डॉक्टर सुट्टी नाही देत, पण मी सुट्टी घेणार आहे, कारण समाज महत्त्वाचा, समाज तिथं वाट बघतोय आणि इथं मी कसला आराम करू। प्रकृती खालावली असतानाही मनोज जरांगेंनी माघार घेतली नाही। मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेली मुदत जवळ येत असतानाच ते अधिक आक्रमक झाले। आजारी असतानाही जरांगे पाटलांनी दवाखान्याच्या बेडहून सभास्थळ गाठलं। अंगात त्राण नसतानाही भाषणाचा धडाका लावला। आरक्षणाचा लढा धगधगता ठेवतानाच सरकारवरील दबाव कायम कसा राहील याची पुरेपूर काळजी देखील घेतली। मी शब्द दिलेला पाळतो, शब्द मोडत नाही। मी येईन म्हणलो, मी आजारी असलो तरी येणार, कारण माझं जीवनच मी या मराठ्यासाठी अर्पण केलेलं आहे, तर मरायला घ्यायचं कसं। मी भाषण करायपुरतं अर्पण केलेलं नाही, मी वेळोवेळी सिद्धसुद्धा केलेलं आहे। माझं जीवन जर अर्पण मी समाजासाठी केलं तर मग मरायला भ्यायचं कशाला। मी ते सिद्ध केलेलं आहे। मला पैसे कमवण्यासाठी, पदं मिळवण्यासाठी मी माझं जीवन नाही केलेलं। माझं जीवन मी माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाने हसू बघण्यासाठी आपलं आयुष्य। आपल्यातले एकजूट राजकारण्याचा कोण फुटू देऊ नका। काही झालं तरी मला तुमच्या पाठबळाची गरज आहे, मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, मला तुमच्या साथीची गरज आहे। तुम्ही मला खांद्याला खांदा लावून लढायला पाहिजे। फक्त तुम्ही साथ कमी होऊ देऊ नका, तुम्ही पाठीशी खंबीर राहा। कसं आपल्या लेकराला आरक्षण मिळत नाही ते आपण बघू, त्याची काळजी तुम्ही करू नका। याच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ, त्याची काळजी नका करू। मी माझ्या कुटुंबाला आधी नाही मानत, लोकांचं वेगळं आहे, आधी कुटुंब मग समाज। माझं उलट आहे, आधी समाज मग कुटुंब। मनोज जरांगे पाटलांची सोमवारी धाराशिव जिल्ह्यातच प्रकृती खराब झाली होती, त्यामुळे त्यांना खाली बसून भाषण करावं लागलं। तसंच आंबा सहकारी साखर कारखाना परिसरात सभा घेतलीच। प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांना खुर्चीवर बसून जनसमुदायाला संबोधित करावं लागलं। सभेनंतर मनोज जरांगे पाटील अंबाजोगाईतील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होते। डॉक्टरी सल्ला डावलून ते थेट पुन्हा मैदानात उतरले आणि पुढील दौऱ्यासाठी रवाना झाले। अंबाजोगाई, लोखंडी, सावरगाव, दिघोळ असा प्रवास करत जरांगे पाटलांनी बोरी सावरगावमध्ये सभा घेतली। युसफ वडगाव, माळेगाव, केज असा प्रवास करत धारूरमध्ये सभा घेतली, तर चोरांबा, माजलगाव मार्गे माऊली फाट्यावर सभा घेतली। कालच्या दुपारच्या सभेपासून संध्याकाळच्या सभेमध्ये त्यांना ताप होता, विकनेस होता, चक्कर आल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं होतं। त्यांचं ब्लड प्रेशर कमी होतं, शुगर कमी होती आणि थंडी ताप खूप होता। रात्रीपेक्षा तब्येत नक्की स्थिर आहे। वैद्यकीय सल्ला म्हणून त्यांना मी ॲडमिट राहण्याचा सल्ला दिला, पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत। मग त्यांच्या सर्व टीमशी आता चर्चा करून असा विचार करतोय की जे काही अत्यावश्यक त्यांच्या सभा आहेत, म्हणजे त्यांची इच्छा आहे करण्याची, तेवढ्या करून त्यांनी संभाजीनगरला जाऊन ॲडमिट होऊन पुढील ट्रीटमेंट घ्यावी। मी ओबीसीचा नेता आहे अशा पद्धतीने दर्शवणं आणि अशा पद्धतीने मोर्चे आंदोलन करणं, त्याच्यामुळे जरांगे पाटील सुद्धा हर्ट झाले। काल ते अक्षरशः कोसळले की अशा पद्धतीने ज्याने महाराष्ट्रामध्ये एक चमत्कार केला, महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटीलने जी क्रांती केली होती, त्याला तुम्ही अशा पद्धतीने बोलल्यानंतर त्यांची सुद्धा बीपी वाढतो। त्यांना सुद्धा काल त्यांची तब्येत खालावलेली आहे, याला सुद्धा जबाबदार छगन भुजबळच आहेत। उद्या जर काही झालं जरांगे पाटलांना तर याचा सुद्धा दोषारोप हा माननीय छगन भुजबळ साहेब यांच्यावर होईल। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी मोठा लढा उभारलाय। मात्र यापूर्वीची 2 उपोषणं, आता सभांसाठीचा प्रवास
यामुळे त्यांच्या प्रकृतीवर ताण आलाय. अंबाजोगाईत उपचार घेत असताना त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयाबाहेर प्रचंड गर्दी जमली होती. यावेळी मराठा बांधवांनी जरांगेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. सरकार वेळ काढूपणा करते आणि सरकारला आमचा गंभीर इशारा आहे. मनोज दादाच्या तब्येतीला काही जर बरं वाईट झालं तर याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील. मी सरकारला इथून कळकळीची विनंती आणि आव्हान करतो, सरकारनं ताबडतोब ठोस पावलं उचलावीत आणि जर सरकारनं दिरंगाई केली आणि आमच्या नेत्याच्या तब्येतीला थोडंही बरं वाईट झालं तर याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील. याचा असा इशारा आम्ही सर्व मराठा समन्वयक सरकारला देत आहोत. त्यांनी 100% आराम केला पाहिजे, कारण काल त्यांची शुगर 65 वर आलेली होती आणि शुगर एवढी कमी होणं ही माणसासाठी हानिकारक आहे. त्याच्यामुळं डॉक्टरच्या सल्ल्यानुसार त्यांनी समाजासाठी लढत आहेत. आम्हाला त्यांची गरज आहे, कारण ते जर या लढ्यातून गेले तर समजायचं की हा मराठा समाज संपला. शिवाजी महाराजांनंतर जर कोण आम्हाला दिसला असेल जे की आमच्या मराठा समाजामध्ये काहीतरी समाजासाठी आणि इतर समाजासाठी, नुसतं मराठा समाजासाठीच नाही, तर त्याच्यामुळं त्यांची फार मराठा समाजाला नसून तर दुसऱ्याही समाजाला गरज आहे, कारण असा माणूस नाही. थकवा, आजारपण असतानाही मनोज जरांगेंमध्ये लढण्याची जिद्द आहे. समाजाच्या कल्याणाची धग आहे. आरक्षणाचा निर्धार आहे. त्यामुळं आता सरकारनं तातडीनं पावलं उचलणं आवश्यक आहे. आपल्या भाकऱ्या भाजण्यासाठी कुणाची चिता पेटण्याची वाट पाहू नये हीच अपेक्षा. विक्रांत शिंदेसह सूरज बोरावके, पुढारी न्यूज.